नाही या घरी. तिला शिकवण तशीच होती की आई वडिलाचं नाव करायचं आणि नवऱ्याच्या घरी नांदून नाव करायचं, अशी शिकवण होती. आणि माझ्या महिला भगिनींच्या कुंकुवामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे. आज सुवासिनीनं जे मागलं ते पूर्ण होते हो. जे मागाल तुम्ही परमेश्वराला, तुम्ही अंतःकरणातून मागता. किती जीव लावता हो त्या आपल्या पती परमेश्वराला. नवऱ्याची आई गेल्यानंतर जर त्या नवऱ्याची सोय कोण करत असेल तर कोण करते माहित आहे? बायको. आई करते. लहानापासून तर 25 वर्ष 30 वर्ष त्याचं लग्न होईपर्यंत आई करते. गरम गरम खाऊ घालते, थंड खाऊ घालते, प्रेम करते, जीव लावते आई. पण ज्यावेळेस लग्न होते ना, त्यावेळेस ती आई सगळी जिम्मेदारी त्या बायकोवर सोडून टाकते. बाई, मी आजवर केलं, आता इथून पुढं हे कर्तव्य तुझं. पण आई कोणाची शेवटाला गेली का हो? नाही. कोणाचीच आई शेवटाला जाईना, तर शेवटाला जाते ती बायको. आणि ती बिचारी खरंच पत्नी धर्म जोपासते हो. सगळ्याच महिला नवऱ्याला त्रास देत नाहीत. काही महिला चिडक्या चाडक्या असतात, त्यांना थोडासा डोक्या गरम असते. पण बाकीच्या महिला माझ्या मायमावल्यांना एवढी सोय घेतात नवऱ्याची, एवढी सोय घेतात. त्या बिचाऱ्या खरंच नवऱ्याला घासातला घास देतात, त्यांची काळजी घेतात. खरंच त्या नवऱ्याला आपल्याशिवाय असते का हो कोणी? कोणीच नाही हो. त्याची आई शेवटाला जात नाही. बहीण नांदून सासर घरून काय बहीण भावाची काळजी घेण्यासाठी येते का हो? मग नवऱ्याची काळजी घेण्यासाठी फक्त बायको उरते, बायको. आणि त्या बायकोने खरंच तुम्ही बारकाईने लक्ष द्या. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुमची बायको तुमच्या परिवारासाठी काय काय करत नाही हो. सकाळच्या 6 पासून नवे तर 5 पासून तुमच्या लेकराचा नाश्ता, पाणी, चहा. कोणी पाणी दे म्हणते, कोणी चहा दे म्हणते, कोणी बिस्किट दे म्हणते, कोणी दप्तर दे म्हणते, कोणाला ड्रेस घालायचा राहते, नवऱ्याला रुमाल द्यायचा राहते, डब्बा द्यायचा राहते. काय काय कर्तव्य. अहो, ताराची कसरत आहे हो बायकोची. तुम्ही थोडंसं तिच्याकडे निरीक्षण करा. आज वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या निमित्तानं मी तुम्हाला एकच सांगते की प्रत्येक नवऱ्यानं बायकोचं निरीक्षण करा. तुमच्या कुटुंबासाठी ती काय काय करत नाही हो. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला जातो, मी काय घरी बसत नाही, 4 पैसे कमवून आणतो. पण त्या माऊलीकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. ती तारावर चलते, तारावर, अशा तारावर चलते. तिला सगळ्याचकडे लक्ष देता देता नाकी नऊ येते, नाकी नऊ. पण ती कधीच हार मानत नाही, ती कधी थकत नाही. तिनं ज्या दिवशी लग्न झालं की नाही, त्या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत जोडली गेली. आणि ती म्हणते, काय म्हणते माहिती आहे, प्रत्येक वेळेला हे माझं कर्तव्य आहे, हे माझं कर्तव्य आहे म्हणून ती करते हो. तर तिचा मान ठेवा, तिचा कधी अपमान करू नका, तिची कदर करा. ती घरची लक्ष्मी आहे. आजच्या दिवशी तिने 7 जन्म पुन्हा मागले तुम्हाला. का मागितलं असेल होती ना तुम्हाला? सांगा ना, का मागला असेल तुम्हाला? कारण ती अशा संस्कृतीमध्ये जन्मलेली, अशा संस्कारामध्ये जन्मलेली आहे की हे परम दयाघना परमेश्वरा, ह्या नवऱ्यासोबत माझं लग्न झालंय ना, तर हाच नवरा मला 7 जन्म मिळू दे. आणि ती तुमच्या कुटुंबासोबत जोडल्या गेली हो. ती जर 5 मिनिटं तुमच्या घरात नसेल तर तुमचं घर कसं होते बघा. तुमच्या घरात तुम्हाला 2 मिनिटं थांबावं वाटते का? नाही. कारण ती लक्ष्मी आहे घरची, ती घराची शोभा आहे, ती घरातली फुलं आहे, ती घरातली तुळस आहे, ती घराचा छत आहे, ती घराच्या भिंती आहे, ती तुमच्या संसाराची बाग आहे.
मला एकच सांगायचं आहे की या वटसावित्री निमित्त की महिलांनो, सगळ्या माझ्या महिलां तर पती परमेश्वराची काळजी घेतात आणि इमान इतबारीनं त्या नवऱ्याची सेवा करतात. पण काही महिला, अहो जन्मतानाच सगळे सारखे असतात का हो? कोणाचं डोकं गरम असते. त्या गरम डोक्यानं जर एखादी महिला, तिचा चिडचिडा स्वभाव असेल, ती तुमच्यावर प्रेम कमी करत नाही, पण तिचा स्वभाव चिडचिडा असेल, तिला राग लवकर येत असेल, तर ती कधी तुम्हाला रागवली असेल, कधी जोरात बोलली असेल, तुमचीच बायको आहे ना शेवटी. तिला राग येतो लगेच आणि तिचा राग लगेच शांत होऊन नंतर लगेच पश्चातापात येते होती, मी जोरात उगाच बोलले म्हणून. पण ती पण तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. म्हणून तुम्ही पती परमेश्वराने आज वडसावित्रीच्या दिवशी तुम्ही शांत डोक्यानं फक्त बायको काय काय कामं करते, किती किती तुमची सेवा करते, तुमच्या लेकरा बाळाची, तुमच्या आई वडिलाची, तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्या रावण्याची किती सेवा करते, काय काम करते, कधी थकते का, कधी तिला आळस करते का, ती कधी चिडचिड करते का, नको पाहुणे, नको सासू सासरे, नको नंदा भाऊ नंदा जावा असं कधी म्हणते का, निरीक्षण करा. ती कधीच म्हणत नाही. तिला पाहुणे आलं तरी आनंद वाटतो. ती सासू सासऱ्याची पण सेवा करते. तुमच्या बहिणी आल्या तरी पण ती लाडानं बोलते. आणि तुमच्या लेकरा बाळाचं तर ती करणारच, ती तर तिचे पण लेकर आहेत.